नमस्कार सर्वांना, स्वराज्य फूड हाऊस मराठी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आपण आज बनवणार आहे सुकं मटण 1 किलोचं। इथे मी मटण 1 किलो घेतले सुकं बनवण्यासाठी। तर इथे कांदा मी भाजून शिने 1 घेतलाय, 1 टोमॅटो घेतलाय आणि लसणाची 1 गड्डी घेतल्या, 1 इंच आलं घेतले, कोथिंबीर मुठभर घेतल्या, अर्धा नारळ वल्ला घेतलाय, वरची पाट काढून घेतली त्याची। सुकं खोबरं मी 4 चमचे घेतल्यात, आलं लसूण पेस्ट पण 2 चमचे वापरणार आहे, मटन मसाला 2 चमचे, धने पावडर 2 चमचे, हळद आपण 1 चमचा वापरणार आहे, गरम मसाला 1 चमचा, तीळ मी इथे 3 चमचे घेतल्यात आणि जिरे ह्यात अर्धा चमचे, लवंग 4 आहेत, मिरी 4 आहेत, दालचिनीचे तुकडे 4 आहेत। ही सगळं मी भाजून घेतलेलं आहे। इथं कांदा लसूण मसाला आपले 3 चमचे, मीठ चवीपुरतं आणि तेल। मटण आता आपण धुवून घेऊया स्वच्छ। असे स्वच्छ धुवून झाले आपल्या 2 ते 3 पाण्यानं। आता आपण शिजत घाले, तेल घालणार आहे आपण 1-2 पळे, ही छोटी पळी आहे। तेल तापले, आता कांदा घालूया। 1 कांदा आहे, कांदा आपला जरा लालसर झालाय, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, आता थोडंही परतायचं, अर्धा टोमॅटो, 1 चमचा हळद, कोथिंबीर, आता आपण मटण घालून घेऊ। मीठ 1 चमचा टाकणार आहे आणि जरा वाफेवर चांगलं परतून देणार, मग आपण यात गरम पाणी घालणार आहे। मिठाचं पाणी आपलं चांगलं सुटलंय आणि चांगलं वाफ पण आल्या। आता आपण त्यात पाणी उकळलेलं घालायचं। आता मी ह्याला 20 मिनिटं असं शिजून देणार आहे आणि मग ह्याला कुकरचं टोपण लावणार आहे। आता हे आपण सगळं वाटून घेणार आहे। खरं मागाशी माझ्याकडे विसरलं सांगायचं, रस्सा पण बनवणार आहे। हे रस्स्यासाठी मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि यातलंच वाटण मी त्यातलं निम्म ठेवणार आहे आमटीसाठी। आता हे आपण वाटून घेऊया। पहिला असते ती तीळ, त्याने सुक्का असते ती पहिला वाटून घ्यायचं। सुक्कं खोबरं, सुक्कं खोबरं वाटलेलं आहे ना, आता ह्या वल्ल्या खोबऱ्यात घालायचं सगळं। कांदा लसूण आलं टोमॅटो, थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे बारीक पेस्ट होत्या। आता ह्यातच धने पावडर, गरम मसाला आणि हे मटन मसाला, हे बारीक एकदम वाटून घ्यायचं। आता कोथिंबीर वाटून घेऊया। आपला तसा मसाला बारीक वाटून झाला, तर पातेल्यात काढून घेतो। 20 ते 25 मिनिटं झाल्यात। आता आपण ह्याला झाकण लावून 5 शिट्ट्या काढणार आहे। कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपला कुकर थंड झाले, आता आपण उघडूया। चांगलं शिजले मऊसूत। आता हे आमटी बनवण्यासाठी आपण तेल घालणार आहे, 1 पळी बारकी। त्या तेलात आता आपण आता हे आपलं वाटण केलेलं झालं, आपण घ्यायचं। आता ह्यात लाल तिखट टाकणार आहे। आमच्याकडे लाईट गेले त्याच्यामुळे आता काही क्लिअर दिसणार नाही। आपला मसाला चांगला आता परतून झालाय। आता आमच्याकडे लाईट आली बघा। आता हे आपलं मटण शिजलेलं स्टॉक आहे यात घालूया आणि आपल्याला केवढा पातळ पाहिजे तेवढं आपण ह्यात गरम पाणी घालून वाढवू शकतो। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची।
हे सुकं बनवण्यासाठी ही लहान पळी आहे ना, 2 पळ्या तेल, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, आपला कांदा लसूण मसाला, वल्ल वाटण, चांगलं परतून घ्यायचं. आता हे वल्ल वाटण केलेलं मी निम्म्यापेक्षा थोडं कमी टाकले सुक्याला आणि ही आमटीसाठी ठेवले. तिथे 1 चमचा मी बेसन घालणार आहे. बेसन चांगलं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं, म्हणजे मटणाच्या ज्या फोडी आहेत त्याला चांगला मसाला गुंडाळला जातो. त्यात जर आपण हे स्टॉक घालून घेणार आहे. चवीपुरतं मीठ. आता हे आपला मसाला चांगला शिजलाय. आता ह्यात आपण मटण होते. आपलं मटण झणझणीत इथं आता तयार झाले आणि तांबडा रस्सा पण तयार झालाय. तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.